बीजेपी विधायक गोपीचंद पडळकर ने एक बार फिर विवादित बयान देकर नया बवाल खड़ा कर दिया। पडळकर ने यीशु ख्रिस्त को लेकर की गई टिप्पणी से क्रिश्चियन समाज की भावना को ठेस पहुंची है। क्रिश्चियन नेता डेविड घुमारे ने पलटवार करते हुए कहा, यीशु मसीह ने जग के पापों के लिए खुद को कुर्बान किया। पडळकर का बयान शर्मनाक है। उन्होंने आरोप लगाया कि वंचित आघाड़ी के दम पर ये नेता बने और अब बीजेपी में जाकर हमारे समाज पर टिप्पणी कर रहे हैं। घुमारे ने कड़ी भाषा में कहा, अगर पडळकर में दम है तो इस्राइल जाकर पादरियों की हत्या करने का बयान दे, तभी कहलाएगा असली मर्द। विवाद बढ़ता जा रहा है, प्रशासन से कार्रवाई की मांग हो रही है। अत्यंत मनाला वेदना देणारा स्टेटमेंट त्यांनी आता आज वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे। प्रभू येशू ख्रिस्त यांनी जगावर प्रेम केलं आणि जगाला पाप हरण करण्यासाठी, जगाचं पाप हरण करण्यासाठी त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी वधस्तंभावर खिळून घेतलेलं आहे। परंतु त्यांच्या बाबतीमध्ये याने केलेलं विधान हे अत्यंत दुर्दैवी विधान त्याने या ठिकाणी केलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीच्या जीवावर मोठे झाले। आदरणीय नेते बाळासाहेबांनी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली सांगलीची। त्या ठिकाणी 3.5 लाख मते मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी बीजेपीचा हात धरला, बीजेपीकडे गेले, आमदार झाले आणि बीजेपीच्या सांगण्यावरून ते या ठिकाणी ख्रिश्चन समाजावर त्या ठिकाणी वक्तव्य करत आहेत। मी गोपीचंद पडळकरांना सांगू इच्छितो की आम्ही ख्रिश्चन आहोत। या जगाच्या पाठीवर आमच्या सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला आमचा समाज आहे। तूच तर काय, तू पिल्लावळ आहे आरएसएसची। आरएसएसचे प्रमुख सुद्धा जर आमच्या नादी लागले तर ते आम्हाला पुढे उडू शकत नाहीत। कारण या जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त मोठा जर कोणता समाज असेल तर तो ख्रिश्चन समाज आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला मानणारा समाज आहे। तुझ्यात जर खरा दम असेल गोपीचंद पडळकर तर तू इस्रायलला जाऊन तिथे पास्टरांची कत्ल करण्याचं स्टेटमेंट कर, मी तुला खरा मर्द समजेल।